नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे व्रत कसे करावे? इच्छापूर्तीसाठी हे व्रत खूप लाभदायक मानले जाते. हे व्रत गुरुवारचे व्रत म्हणून ओळखले जाते. गुरुवारचे नियमित स्वामी व्रत करायचे असेल तर ते या रीतीने करावे. हे साधे सोपे असे व्रत आहे जे कोणीही सहज करू शकतात. स्त्री पुरुष दोघांनीही हे व्रत करता येऊ शकेल. व्रत शीघ्र फलदायी आहे. आता व्रताचा विधी कोणता? तर जे लोक अक्कलकोट स्वामींचे भक्त आहेत त्यांनी हे व्रत करावे. अत्यंत शीघ्र फलदायी हे व्रत आहे. दर गुरुवारी स्वामींचा उपवास करावा. सकाळी दूध आणि फलहार किंवा फळं तुम्ही खाऊ शकतात. दुपारी चहा, कॉफी, वेफर्स, बटाटा चिवडा किंवा राजगिऱ्याचे लाडू खाल्ले तरी चालतील. उपवासाची व्रताची सुरुवात ही सकाळी स्वामी समर्थांच्या पूजेने करावी. स्वामींचे पंचोपचार पूजा करून त्यांना मनोभावे नमस्कार करावा. तुपाचा दीप, अष्टगंध, चंदन, उदबत्ती, केवडा धूप, चमेलीचे अत्तर, पिवळ्या अक्षदा आणि प्रसादाला 5 पिवळे छोटे पेढे ठेवावेत. सकाळी स्वामी समर्थांचे स्तोत्र मनोभावे एकदा वाचावे. आपल्याला आवडणारा स्वामींचा मंत्र किमान 11 वेळा व जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा म्हणावा. नंतर आपल्या दिनचर्येस सुरुवात करावी. हे व्रत नियमित केले तर उत्तम, नाही तर 1.5 वर्ष सलग करावे. रात्री आपण नेहमी दर्शनासाठी जात असलेल्या मठात जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे. स्वामी चरणी भगवी गोंड्याची फुले वाहावीत आणि स्वामी चरित्रा सारामृत अध्याय 14 शांतपणे वाचावा. स्वामींच्या चरणी मोक्ष प्राप्ती व गृहस्थाश्रमीच्या सौख्यासाठी प्रार्थना करावी आणि मग घरी परतावे. मठात केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरीच ही क्रिया म्हणजेच दर्शन तुम्ही घेऊ शकतात. आता उपवास कसा सोडावा? उपवास सोडण्यापूर्वी दत्त बावनी या पारायणाचे, या पोथीचे पठण करून दत्त व स्वामींना नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे. हे व्रत कोणी करावे व कशासाठी करावे? हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. हे व्रत सौभाग्य, आरोग्य, संतती प्राप्ती, संततीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकतात. स्वामींची सेवा म्हणूनही तुम्हाला हे व्रत करता येऊ शकते. या व्रतामुळे आरोग्याचे प्रश्न सुटतील. ज्यांना मुलं नाहीत किंवा मुले जगत नाहीत त्यांना लाभ होईल. आता हे व्रत किती गुरुवार करावे? तर कमीत कमी 21 गुरुवार हे व्रत तुम्ही करायचे. किंवा आपली जी समस्या, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईपर्यंत किंवा समस्या सुटेपर्यंत हे उपवास तुम्ही करायचे आहे. उद्यापन: आपली समस्या सुटल्यावर किंवा 21 गुरुवार पूर्ण झाल्यावर स्वामींजवळ नारळ व अक्षदा मठात जाऊन ठेवायचा व स्वामींचा आभार मानायचा व मनोभावे नमस्कार करून व्रताची सांगता आपण करत असल्याचे तिथे बोलायचे. मित्रांनो, स्वामी भक्तांची स्वामींच्या चरणाची सेवा करण्यासाठी नियमित करायचे व्रत म्हणजे गुरुवारचे स्वामी व्रत असते. तर तुम्ही हे व्रत अवश्य करा. तुम्हालाही शीघ्र फलप्राप्ती होईल. तुमची इच्छा शीघ्र पूर्ण होईल. मनोभावाने, विश्वासाने तुम्हाला हे व्रत करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.